कधी शांतपणे स्वतःला विचारून पाहिलं आहे का? आपण खरंच अपयशी आहोत का? की आपण स्वतःलाच अपयशी वाटून घेतो? आज बहुतेक लोक हरलेले नसतात. ते फक्त मनात सतत तुलना करत जगत असतात. आज आपण सोशल मीडिया उघडतो. कोणी गाडी घेतलेली दिसते, कोणी लग्न केलेलं दिसतं, तर कोणी परदेशात स्थिर झालेलं आहे, तर कोणी यशाच्या शिखरावर पोचलेलं दिसतं. आणि मग आपल्या मनात एकच प्रश्न उमटतो की आपणच मागे पडलो आहोत का? पण थांबून विचार केला तर आपण खरंच मागे आहोत का? की फक्त चुकीच्या माणसाशी आपली तुलना करत आहोत? तुलना ही अशी एक सवय आहे जी आपल्याला हळूहळू आतून खात जाते. बाहेरून आपण हसत असतो, पण आतून स्वतःलाच दोष देत असतो. लक्षात ठेवा, आपण जेव्हा स्वतःची तुलना करतो तेव्हा समोरच्याचं काहीच नुकसान होत नाही. तो त्याच्या आयुष्यात पुढे जात राहतो आणि आपण मात्र स्वतःच्याच मनात अडकून पडतो. आपण काय करतो माहिती आहे का? आपण समोरच्याचं यशाचं चित्र पाहतो आणि स्वतःच्या संघर्षाचं चित्र. त्याचं यश दिसतं, पण त्याची मेहनत दिसत नाही. त्याचे अपयश दिसत नाही. त्याच्या अश्रूंची किंमत आपल्याला माहिती नसते. आणि आपल्या आयुष्यातली प्रगती ती आपण गृहीत धरतो. तिची आपण कधी कदरच करत नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. वेगवेगळ्या वेळेला सुरू होतं, वेगळ्या गतीने पुढे जातं. 5 बोटं सारखी नसतात. मग आयुष्य का सारखं असावं? गुलाबाला फुलायला वेळ लागतो, पण त्यामुळे तो कधी चुकीचा ठरत नाही. तुलना आपल्याला काय शिकवते? ती आपल्याला सांगते आपण कमी आहोत, आपल्याकडे पुरेसं नाही आहे, आपला वेळ निघून गेलाय. पण हे सगळं खोटं असतं, कारण आयुष्यात कोणाचाही वेळेचा क्रम समान नसतो. आज आपण जिथे आहोत ते कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं, कारण ते आपल्याला दिसत नाही, कारण आपण दुसऱ्याचं आयुष्य पाहण्यात अडकलेले असतो. तुलना आपल्याला आळशी बनवत नाही, तर ती आपल्याला निराश बनवते, कारण प्रयत्न करण्याआधीच मन हरलेलं असतं. आपण आज स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण कालच्या स्वतःपेक्षा आज थोडे तरी पुढे गेलो आहोत का? आणि जर उत्तर हो असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत. कारण शर्यत ही कुणाशी नाही, ही शर्यत आपल्याच सोबत आहे. आजपासून एक छोटा बदल करूया. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखणं थांबवा. त्याऐवजी विचार करूया आपण आपल्या आयुष्यासाठी काय करू शकतो. कारण तुलना थांबली की शांतता सुरू होते आणि शांत मनातूनच खरी प्रगती जन्माला येते. शेवटी एवढंच, आपण कमी नाही, फक्त चुकीच्या मोजमापाने स्वतःला मोजत होतो. तुलना सोडूया, स्वतःची वाट धरूया, कारण आपली वेळ नक्की येईल.